श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ यांची आज पांयवारी ते येतली केपेच्यान प्यामा पावली आसा सध्या। काल ती काणकोणच्यान सुटलेली आणि आज ती केपे पावली आणि आता जस्ट ती प्यामा पावली आसा। तर आता मागीर ती कमलेशबाईगेर येतली हांगा। कमलेशबाई म्हळ्यार आमगे शेजारी खांडेकर कमलेशबाई। तर बाय आमगेलो कमलेशबाई या मौली रामकृष्ण या आता आमच्या घराक आमच्या वारीचे आगमन जावपाचें आसा, त्या खातीर आमी तेंची माऊलीची वाट पळयतात। आता थोड्याच वेळान सगळी माऊली आमच्या मठांत आमकां दर्शन दिवपाचें आसा, त्या खातीर तेंच्या स्वागताक आमी सगळीं उत्सूक जाले आसा। आमचो सहकुटुंब सहपरिवार आमी सगळे हांगा येयल्ले आसा, तशी आमची भाभी खास करून हांगा येयल्ली आसा। तेका बी रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। श्री संत ज्ञानेश्वर माऊली मंडळ दक्षिण गोवा यांची आता पायवारी हांगा केपी पावली आसा। काल सुटलेली सारकी काणकोणच्यान, तर आता ती केपी पावल्या। तर आता आमी केपी वयता। तर भाऊ आता ही वारी आता खंयच्यान स्टार्ट जाली आणि केन्ना हांगा पावतली पंढरपूर ती मातशी सांगपाची। पांयवारी खंयच्यान स्टार्ट जाली? काल 1 तारखेक काणकोण हांगा स्टार्ट जाली आणि राती बाळीक आज सांजचे धड्यार मागीर मुखार आमगे मोल्यासून अणमोडसून शिवोलीसून मागीर बेळगांवसून मागीर होनगांव, मागीर होनगांवसून मुखावली गांवांत तिथे पाटणा मावली डायरेक्ट पंढरपूर। रामकृष्ण हरी माऊली 15 दिवसाची माऊली। आम्ही 2 वर्ष वारी केली, हे 3री वर्ष। आता हांगच्यान घर वयता, शेनवारा हांव खानापूर जॉईन जातले, शेनवाराच्यान पंढरपूर, मागीर वारी बरोबर आमी घरा येतली। रामकृष्ण हरी, रामकृष्ण। थोडी माहिती सांगा कशी वारी वयतली आणि कशी? रामकृष्ण हरी। ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय, श्री ज्ञानदेव संत श्री ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ दक्षिण गोवा आपली 3री वारी आषाढी एकादशी पायी वारी काल 1 तारखेच्यान काणकोणच्यान सुरू जाली। राजबाग तारीर थंयच्यान मदले नंतर पाडाव आमगेलो कुलकर्णी बालडीकरण शांतादुर्गा बालडीकरण देवळां बालडी आशिल्लो, थंयच्यान आमी हांव मडगांव गेलो। मडगांवची वारकरी आशिल्ले म्हणजे 10 सुमार, ते वारकऱ्याक हरी मंदिराच्यान घेवन आमी सुरवात केली आनी हांवें केपी जॉईन जाले। तशीच बालडीच्यान ते लोक हांगा येवन जाले, हांगा दोगांचो संगम जालो। आता संगम जावन ही सगळी वारी आता पुढची वाटचाल करतली। आता सांजचे आमगेले मुक्काम जो आसता तो थोड्या श्री जगद्गुरु सिद्धारूढ मठान आसतलो। त्यानंतर फाल्यां सकाळी उठून परत आमी दनपारां शिगांव आसतले आनी रातचे मोल्या पंचायती आसतले। अशें करून मोलेच्यान परत मागीर आमी अनमोड, शिरोळी, देसूर, खानापूर, बेळगांव असं मार्गक्रमण करीत आमी 15वी तारखेक 15 दिसा 15 तारखेक आमी पंढरपुरा पावतले। 16 तारखेक 17 तारखेक एकादशी करून अभिषेक करून 18 तारखेक काल करून आमी भायर सरतले। साधारण ही 17-18 दिसांची पायी वारी ही प्रत्येक वर्सा अशीच वता आणि प्रत्येक वर्साक वारीकरी वाढत गेल्यात आणि लोकांक सुद्धा एक चैतन्य निर्माण जाता। हांगा लोक येतात, काही लोक आपल्या त्यांच्या शक्य जाना ते साधारण 5 पावल चलतात, कोणी 1 दिसाची वारी करता, कोण 2 दिसाची वारी करता, असे करीत येतात आणि खरें म्हळ्यार तशी सुरवात करता आणि तशीच करची। नंतर तांकां प्रेरणा मेळटा आणि मागीर ते पूर्ण 17-18 दिवसांची वारी करतात। आणि हे वारी जे लोक पळय हांगा आसात, माऊली आसा, वारकरी आसात, बाकीचे जे सज्जन आसात, त्या सगळ्यांक आमी देवा कडेन मागता तांकां अशी बुद्धी दिवची आणि वारकरी हो समाज दिवसे दिवस वृद्धिंगत जावन हेजी पताका सगळी जगभर
मुलांची आणि प्रत्येक घराक एक माऊली तयार जाल जाय ते घराचो कायापालट जाता हे आमी पळयलां त्या खातीर ह्यो वारी अशी जावची आणि ह्या वारीचो बुद्धिंगत जावन ही वारी सगळ्याक लोकांक दिसपटेन रामराज्य तयार जावचें ही आमची शीत आनी प्रार्थना. राम कृष्ण हरी. ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. रामचंद्रेश्वर भूतनाथ महाराज की जय. दत्तात्रय महाराज की जय. राम ज्ञानदेव असं साईडी राहून घेता लांब पर्यंत. हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम 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 कृष्ण रामकृष्ण हरी. करोति कल्याणम् आरोग्यं सदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योते नमस्ते. रामकृष्ण. Thank you.
रामकृष्ण हरी माऊली.
काणकोणच्यान भायर सरतले हां आनी आयज मोरगोच्यान भायर सरले आनी थंय आमी सगळे केपें मुक्काम आमगेलो केपें आसा सगळे आनी मागीर बरोबर आमी केपेंच्यान आमी ज्ञानेश्वरी मंडळ सगळे आमी बरोबर हे करता आनी आयज सिद्धानाथ मठा कडेन आमी आयज रावपाची सोय केल्ली आहा आनी मागीर सोय केल्ले काय मागीर सकाळचे दुसरे दीस मागीर मोले आमी रावपाचे आनी मोल्याच्यान मागीर आमी फुडें प्रस्थान करीत रावपाचें दिसाक एकदां 28 किलोमिटर जाता 30 जाता अशें जाता सकाळचे आमी 5 वारी स्टार्ट करता सकाळ 5 गेले काय ना 8:30 9 म्हटल्यार आमी नाश्ता बीन कितें आहा तेंकां कितें दिता आनी मागीर रोखडो अर्द्या वरान आमी वारी फुडें स्टार्ट करता ती 11:30 12 म्हटल्यार पावता मागीर आमगे महाप्रसाद आसता मातशें रिलॅक्स घेतले मागीर परती 3 वारी स्टार्ट 3 वारी केले काय 6 6:30 जाता आनी 7 जाता अशें करून करून आमगे मागीर ते दीस कशें वयता तें आमकां कांय कळना आनी त्या प्रमाणे आमगे मागीर पावले की पावले चंद्रभागेन स्नान केलें म्हणजे वारी आनी कळे दर्शन केलें म्हणटकीर आमचें सगळें कळे दर्शन म्हणजे आमचे वारीचे समाप्ती जाता थोडे वयता दर्शनाक एकदां आमी रश आसतना कितें कळे दर्शन केलें म्हणून त्या प्रमाणे पांय पडटा वयता थोडे 2 दिसांनी येता थोडे त्या दिसांनी येता अशें करून करून आमची वारी अशी 14 दिसाची जाता देव तर पंढरपूर 400 किलोमिटर आसा तर हांवें हांगा 1.5 किलोमिटर सुमार मातशी पांयवारी केली तर आतां सगळे वारकरी सगळे गेल्ले आसा तांकां सगळ्यांक यश दिवचें सगळें हें करून कसले त्रास जावपाक जायना आनी आतां आमी परत वयता घरा तर आतां आमी घर वचपाक वयता तर मेळ्या नेक्स्ट बाय